वेळ खूपच कमी आहे. जमलेले माझा मंडळ शिकायला माझा माता पिता बंधू बंधूंना आज आम्ही सर्वप्रथम नमस्कार श्री गणेशाला वंदन करू. सर्व देवतांना वंदन करू. कोकण कलावंतांना बंधू सम्राट कार्यक्रम संघटना आज या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे विक्रोळी जन्मगाव विधानसभा महाराष्ट्र महोत्सव आमचे माननीय सन्माननीय लाडके आमदार सुनीलजी राऊत साहेबांनी आमच्या आयोजक आधार स्तंभ या जत्रेत त्यांनी हा भव्य दिव्य असा हा जत्रेचा बरोबर आमच्या मालवणी किंवा कोकणाच्या कलाच्या सगळ्या सादर करण्यासाठी सुंदर असं स्टेज निर्माण करून दिलं नाही कलाकारांसाठी. आणि या मालवणमध्ये आमच्या मालवणचा मेवा तो काय आपल्याला तो मी सांगणारच आहे. बरोबर सुवर्ण संधी आम्हाला दोन्ही मोहन आम्ही प्रथम गणेश पालकर आणि आमचे जोडीवाले या दोन्ही भजन होते ते माझं भजन मंडळ विशिष्ट सर्व रसिकांचे आभार मानून माझ्या विनम्र असे अभिवादन आशीर्वाद घेऊन आजच्या ह्या नवंबरी असल्याच्या पारंपरिक वस्तूच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करीत आहोत. जय हिंद महाराज. हेलो इको कमी हो गई. हेलो हेलो ब्रह्मा विष्णु शिव निर्माण करुणी ब्रह्मा विष्णु शिव निर्माण
सारी वेद कथे ऋग्वेद सांगे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्ववेद उपासना सामवेद जाणे अमर मधुर संगीत गायन 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 तनना देव देवता अनादिसिद्ध पंढरपूरवासी राजाधिराज पंढरीनाथ महाराजांचा जय जयकार असो 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 श्री संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊलींचा सकल संतांसही जय जयकार असो 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 अत्रिनंदन अनसुया सुत जगद्गुरु जगन्नाथ नवनाथ 84 सिद्ध श्री जगद्गुरु आनंद मूर्तींचा जय जयकार असो 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 श्री विश्वकर्मा ब्राह्मणदेव श्री लिंगरावनाथ श्री पालकेश्वर आरेश्वर नागेश्वर कुंकेश्वर महाबळेश्वर भुवनेश्वर सहित या माझ्या जोडीवाल्या वाळकेश्वराचा जय जयकार असो 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 आई भवानी कुलस्वामिनी अंबा भवानी तुळजा भवानी पावनाथी अंधरी महाकाली जोगेश्वरी कांदुरी बोरवली डोंगरी ढाकोटी मौजे खांडे हरेश्वरी काळेश्वर वज्रपुत्र कीर्तनकोली वांगवली डबिला आजीवली खालजीवली सरी आई सरल्या बाबा जागेवाल्या तुझा जय जयकार असो 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 गो ब्राह्मण प्रतिपादक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हर हर
गाडगे बाबा कणकवलीचे भालचंद्र बाबा कुडाळ पिंपळचे राहुल महाराज बाबा मानगावच्या टेंबे स्वामी बाबा सहित परमपूज्य सद्गुरू साठम महाराजांचा जय जयकार असो 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 पुरे 9 महिने होती पोटी वाढीत असताना आता खाणाऱ्या वर प्रेमामृत बाजून 2 ते 4 करून रसा सर्वी बनविणाऱ्या आपल्या मातृ पितृदेवतांना वंदन 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 संसार करून परमार्थ साधन करणाऱ्या भजन कीर्तन नामस्मरणात रमणाऱ्या अशातील सर्व हरिभक्तांच्या चरणी गुरुदासांचा नमस्कार असो 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 कसो कोकण कलाभूषण भजन सम्राट कैलासवासी गुरुवर्य चंद्रकांत कदम उवा कैलासवासी दिवाकर मांजरेकर उवा बजरंग वाली खरोखरच एक महत्वाची बाब आमचे लाडके आमदार ज्यांनी हे जत्रेचे आयोजन केलेलं आमचे आधारस्तंभ आमदार सुनीलजी राऊत साहेब यांचे बंधू खूप आजारी आहेत त्या खरोखर साकडं घालूया या भगवंताकडे असलेल्या सर्व देवतांनी सहाय्य करून त्यांची लवकरात लवकर तब्येत बरी होऊ दे अशी सगळ्यांनी प्रार्थना करून खरोखरच ते या इथपर्यंत ते आले पाहिजे लवकरात लवकर ईश्वर शेवटी प्रार्थना करून की त्यांची तब्येत ठणठणीत होऊ दे वासुदेवा महाराजा बाबा विघ्नहर्ता श्री गणपती गजानना जागेवाल्या महाराजा असलेले सगळे दैवतानो देवतानो देवीनो सगळ्यांनी जागे व्हा आणि आमच्या सुनील राऊत यांचे बंधू आजारी आहेत त्यांना लवकरात लवकर बरे करा शॉर्टकट मारले वेळ कमी खरं म्हणजे आमचे जोडीवाले गुरु दुर्वास गुरु नाव पण खूप छान आहे दुर्वास म्हणजे एक ऋषीमुनी होऊन गेले खूप महान होते ते ऋषीमुनी आणि आमचे दुर्वास बुवा पण महानच आहेत आधी भजनात सुरुवात करतोय मग बघूया जसा जमत तसा
धन्यवाद. हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. टाळ्यांचा प्रतिसाद आल्यानंतर बुवा थोडंसं जोर येतात. आता तुमच्या हातात आहे आणि टाळी वाजवण्याने ही ब्रह्मानंदाची टाळी आहे. खूप काही आपल्या शरीरातील असलेले आजारपण, सगळं काही चिंता दूर होते, आराम मिळतो, व्यायाम होतो, बरेच काही या ब्रह्मानंद टाळीमध्ये आहे. मंजुळ मधुरा विलासिनी रसिकमोही मृगनयना मृगनयना रसिकमोही
काळाची दुर्वा सुवाची जोडी बनी बम पग मरे सारे गमरी सारे गजरेकडे वळूया. आमची खूप दिवसापासून एक स्वर्गापेक्षा चाल कोकणाची चालत आलेली एक छोटीशी टायटल मारून गजराला सुरुवात करूया. चंद्रकांत रासम आमचे माननीय सन्माननीय यूट्यूब माध्यमातून आमची सेवा सगळीकडे पोहोचवणारे 200 रुपयाचं पारितोषिक जोरदार टाळून त्यांचं स्वागत होते. धन्यवाद धन्यवाद. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. अहो स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा जाऊन
अहो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसवली गाव जगाच्या नकाशात शोभून दिसता आमच्या कोकणचा नाव सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून अहो सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून फुलले नंदनवन अहो सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून फुलले नंदनवन तुम्ही येऊन जावा जावा छोटीशी टायटल कारण आता जत्रेचं इलेलो सगळं मेव तुमच्यासमोर सादर करून काय त्या गजराच्या माध्यमातून खरोखरच काय चुकला म्हटला तुम्ही आमची चूक पदरात घ्यावा अरे वा किशोर तावडे भजनाच्या माध्यमातून सेवा करतात बुवा आहेत त्यांच्याकडून हे 200 रुपयाचा पारितोषिकाला जोरदार टाळून त्यांचं स्वागत होते धन्यवाद 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 अजून एक अतिशय उत्कृष्ट अशी चाल तुमच्यासमोर खरोबर साईबाबांची मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईच्या भेटीला मी निघालो तर मालवणी चित्रसुद्धा छोटासा गजर आहे तुमच्यासमोर सादर करतोय सायली कुडाळ आमच्या कुडाळ तालुक्यातील सायली या मॅडमने कुबल अरे वा सायली कुबल मसाला असू दे प्रसिद्ध आहे कुडाळच्या आमच्या मालवणचा तरी 100 रुपयाचं पारितोषिक आलाय त्यांच्याकडून तरी जोरदार टाळ्यावरून त्यांचं स्वागत होते धन्यवाद आणि पावनादेवी प्रासादिक भजन मंडळ या भजन मंडळाने 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं जोरदार टाळून त्यांचंही स्वागत होते धन्यवाद धन्यवाद अहो या मालवणी जत्रेला या मालवणी जत्रेला मालवणी जत्रा तो महाराष्ट्र मस्तक शिवसेनेने प्रारंभिला अहो
बघा खरोखरच या शिवसेनेने महान असं काम केलेलं आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे जत्रेचे आयोजक या जत्रेचे आयोजक आधार स्तंभ आमदार सुनील साहेबांनी घडविला. आमदार सुनील साहेबांनी घडविला. आमदार सुनील साहेबांनी घडविला. या जत्रेचे आयोजक या जत्रेचे आयोजक आधार स्तंभ आमदार सुनील साहेबांनी घडविला. सुनील साहेबांनी घडविला. आमदार सुनील साहेबांनी घडविला. त्यांचे सहकारी या सेनेचे आणि आमचे माननीय सन्माननीय लाडके आमदार सुनील राऊत साहेब ही खूप मोठी मेहनत आहे. मालवणी जत्रोत्सव साजरा करायचं म्हणजे हौसा काम नाही. त्याच्यासाठी खूप जय्यत तयारी आणि तेवढं सगळं असावं लागते असं आमच्या साहेबांनी हे सगळं त्यांचे आई वडिलांची कृपा त्यांचे नाही का सगळे तुमच्या आशीर्वाद ह्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हा त्यांनी आयोजक आधारस्तंभ आमचे माननीय सन्माननीय सुनील राऊत साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होते. त्यांचे पदाधिकारी सुद्धा काय म्हणतो धन्यवाद देऊ या संस्थेला. धन्यवाद देऊ या संस्थेला. बघा परंपरेचा मान ठेविला. पंडित कोकाटे आमचे लक्ष्मण गुरु यांचे शिष्य आहेत आणि खूप वर्षापासून आमच्या डबलद्वारे जिथे लागतात तिथे आवर्जून हजर असतात. 200 रुपयाचं पात्र या मालवणी जत्रोत्सव गजरेसाठी जोरदार टाळून त्यांचं स्वागत होते. धन्यवाद धन्यवाद. आता सगळं आपलं कोकणातलं मेव आणि जे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचेही गुण गायलेले आहेत. खडखडे लाडू हिराची झाडू बघा प्रसिद्ध खडखडे लाडू हिराची झाडू कोकणची आहे ही शान. कोकणची आहे ही शान. कोकणची आहे ही शान. अहो मालवणी खालचा बांगडा ताजा घेऊन लागतो छान. घेऊन लागतो छान. घेऊन लागतो हिराची झाडू म्हणजे कोकणातली सोयी कसं बरोबर येतात. ओ झाडू म्हणजे ती अवलक्ष्मी आहे आणि आपली घरची गृहलक्ष्मी. ही नाही तर आपला संसार होणार. ही संसाराची 2 चाकं असून त्याचा याग जरी तुटला तरी खरोखरच संसार आपला लग्न होतो मंडळी नाही का. लक्ष्मीशिवाय घराला घरपण नाही आणि नवऱ्याशिवाय बायको पूर्ण नाही. तो कडक छान सगळे चटके परिवाराचे तो खातो मालक. आपण आपल्या घरात निवंत बसलेलो असतो. आता सर्विसा जातं पण पूर्वीची गोष्ट नाही का. आताही काही काही घरी बसून चांगला संसार करताय पण तो मालक म्हणजे छत कडक आणि आपण सगळ्या परिवाराचे चटके तो खातो. आपण मात्र सावलीत असतो. म्हणून मंडळी सगळ्या पोकळ्या भरून निघतील पण या नवऱ्याची पोकळी भरून निघत नाही हो. 2 चाकं असली की संसार चांगला चालतो. म्हणून खरोखरच लक्षात ठेवा आपलं मातृपितृ हे दैवत म्हणजे आई वडील हेच आपलं देव आहे. आई हीच आपली आदिमाया आदिशक्ती. खरं जिने 9 महिने आपलं ओझं सांभाळलं ती माता. आईसाठी बघा आई म्हणजे जिने आपलं 9 महिने ओझं सांभाळलं ती आई. म्हणून म्हणतोय आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत
आईचं हृदय. मुलगा आंधळा वाकडा लंगडा कसाही असू दे, परंतु आईचं मन कधी वाईट त्याच्यावर नाही. आईचं प्रेम ती बोलून टाकत नाही, मनातल्या मनात सगळं काही ठेवत असते, बाहेर ओपन करत नाही. तिला म्हणतात आई. नाही तर आताची आई आता बघलंच ना, मोबाईल पुढ्यात नाही तर बाळ जेवत ना. त्या मोबाईल मधला कार्टून त्याच्या पुढ्यासमोर ठेवता लागतं. तेव्हा काही दोन घास खाल्यानंतर डॅड आणि मॉम. आता काय विचारू का, काय काय बोलतील त्यांचं पत्तो नाही. आमचे संतोष भोगले कल्याण हे सुद्धा हरियाणवरचे चांगले शिष्य आहेत. 200 रुपयाचं पारितोषिकला जोरदार टाळून त्यांचंही स्वागत. मला सांगायचं, तुम्ही खरोखरच आई वडिलांना विसरू नका, तेच आपलं दैवत आहे. खरं सांगायचं म्हणजे संसार जर सुखाचा करायचा असेल तर एकच उपाय आहे. संसार जर सुखाचा करायचा असेल तर एकच उपाय, आईची उपासना करा आणि बायकोची जोपासना. नक्कीच संसार चांगला होईल. बरोबर. आई म्हणजे आईच्या प्रमाणे बघा मंडळी हे झालं आईचं. आणि जाणे हे आपलं महाराष्ट्र मराठी माणूस म्हणून जनजागृत करणारं आपलं दैवत. मंडळी, जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. अर्थ समजला म्हणतोय, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. या देशासाठी जिजाऊ शिवा पाहिजे. शिवा पाहिजे. या देशासाठी शिवा पाहिजे. वेळ कमी आहे. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. बघा खरोखरच शाहीचे खरोखरच म्हणजे सांगायचं तुम्हाला थोडक्यात, नेते झाले अफजल खान, काशीचे केले स्मशान. नेते झाले अफजल खान, काशीचे केले स्मशान. आपल्याला दिसता की का तेव्हा तुम्ही दगडे बघता. असं चौथाळा कधी बघा, तुम्ही बघलाच ना. गुरु असत ना, बाबा कसा गाराणा घालतील काही सांगू नाही शकणार. भारी गाराणा घालतात, मग सांगते तुम्ही कमी उठता उठता. बघा खरोखर नेते झाले अफजल खान, केले काशीचे स्मशान. काय अफजल खानाची ओ शाहिस्ते खानाची, शाहिस्ते खानाची बोटे तोडण्या. या शाहिस्ते खानाची बोटे तोडण्या असा युवा पाहिजे. शिवाजी कुणाला म्हणावे. अहो 65 किलो तलवार नाही का, 65 किलो जो खरोखरच वजन बघा तो खरोखर अशा प्रकारे अनेक आपल्याकडे काय खूप काही आहे, पण वेळेअभावी नाही काय तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय. कारण काय आम्हाला अगदी पाऊण तास दिलेला आहे आणि आता एक 15-20 मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत. त्या वेळेतच काही आमच्या या खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचे खरोखरच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हे आपलं महाराष्ट्र जिवंत ठेवलेलं आहे. त्यांचे चिरंजीव खरोखरच नाही काय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून जय भवानी जय शिवाजी एवढं तुम्ही म्हणा. नाही जास्त वेळ वाया घालत नाही, अजून कोकणचं मिळून सांगून आम्हाला. मसाला
दशावतार नाटक म्हटलं की जीव तोडून आम्ही का नाटक शेवटपर्यंत बघतात, कारण एवढी त्या दशावतार म्हणजे 10 अवतार, दशावतार म्हणजे 10 अवतार. आणि खरोखर आपली परंपरा दशावतारी आणि हे झांगडी नाव हे ज्या कलाकारांनी सगळे टिकवलेले आणि भजनही ज्यांनी ज्यांनी टिकवलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन त्यांचं स्वागत होते मंडळी. म्हणून काय म्हणतोय, आपली संस्कृती आणि परंपरा, आपली संस्कृती आणि परंपरा सारे जण चालवूया आरूया गणेश पांचाळ दुर्वास धरो सामना रंगना, ओ गणेश पांचाळ दुर्वास धरो सामना आज रंगना यांचा. असे शेवटपर्यंत थांबलात तर मंडळाचे खरोखरच जे आयोजक आम्हाला ज्यांनी प्राधान्य दिलंय त्यांचं नाव विसरलो मी. ते म्हणाले की दोघांच्याही 2-2 बाऱ्या झाल्या पाहिजेत. पारंपरिक बारी कशी आहे ती सगळ्यांना कळक होईया. आजकाल 2020 लय जोरा 2020 मी वाईट म्हणत लय भाई लय म्हणजे लय असू दे. त्यांचं त्यांच्याकडे आमचं आमच्याकडे काय नाही. खूप छान पण बघा खरोखरच ही पारंपरिक बारी म्हणजे त्याच्यात मला जे काय आम्हाला द्यायचं ते या टायमिंग प्रमाणे आम्ही प्रयत्न करतोय. काय वेळा वाकडा इकडे तिकडे चुकलो असेल तर तुम्ही चूक आमची पदरात घ्या आणि दोन्ही बुवांना सांभाळून ठेवा. आता बघा कसा गाळा घातलेला ते येऊ पण मी जाता जाता माझं ओळगो लांबूनच जात नाही. तुझं सुखो सोडत नाही ना ह्या बुवा का माझं बाबा किती वर्ष ओळखो पण ओरिजिनल ओळखू का काय गावत नाही. तो कसो गावा लॉकर मध्ये हा तो लॉकर मध्ये गावात नाही बुवा तो का काय काळजी करू नको चांगला गाणा घालते आम्ही जाता जाता बघते. अहो गणेश पांचाळ दुर्वास सामना आज रंगना, पारंपरिक भजनाचा मान आम्ही ठेवना, पारंपरिक भजनाला काळिंबा लागला नाही पाहिजे अशी जबाबदारी घेऊन आम्ही हा सामना दोघेही रंगवणार आहोत. काय काळजी करू नका. आज कोणी घरात जाऊ नको. अरे कायदा खावा मालवणी मेवा. कलियुगामध्ये नामश्रेष्ठ बघा कलियुगात नामश्रेष्ठ आहे. या कलियुगात नामाशिवाय पर्याय नाही बघा. खरोखरच या मानवी जीवनात नामश्रेष्ठ आहे म्हणून म्हणतोय मंडळी बघा सुकृत अग्रेचा वापर आणि हे कलियुग. अहो पूर्वी कृत आणि त्रेता या वापरामध्ये कृतामध्ये खरोखरच या युगामध्ये ध्यान लावल्याने देव प्राप्त होत होते आणि त्रेता युगात यज्ञ होम केल्याने देव प्राप्त होत होते आणि द्वापार युगात पूजा अर्चा आणि या कलियुगात नामस्मरण. म्हणून नाम हे श्रेष्ठ आहे. नामाशिवाय पर्याय नाही या कलियुगात आहे मंडळी. जाताना आपल्या सोबत तेच असणार. सगळं केलेलं ह्या जागेवर राहणार. फक्त सत्कर्म जे आपण चांगलं कर्म करणार तेच आपल्या नाही काय आयुष्यभर ते साथ देणार. त्याची आठवण म्हणून या जगात राहणार. बाकी सगळं नैश्वर्य आहे. जीवन म्हणजे सगळ्यांना मरण नाही कोण चुकलेलं नाही पण चांगली सेवा करा भगवंताची चांगलं कर्म करा आणि वाढवड्यांच्या पुण्याही भर घाला म्हणजे पुढच्या पिढीला ते कर्म चांगलं मिळेल. म्हणून म्हणतोय मंडळी कैलासाची दिवाकर मांजरेकर वा यांच्या स्मरणार्थ बुवा दिवाकर पाटकर बाबा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि ब्राह्मणिक प्रसादी दक्षिण कोकणी आमचे शिष्य आहेत. तरी खरोखर आमचे दिवाकर मांजरेकर होऊन गेले पक्वाज वादक. गेली 40 वर्ष झाली आणि मंडळी गेली 40 वर्ष मी ह्या सेवेत आहे. आज माझं वय 65 आहे 65. ह्या डांबार लावलंय म्हणे तुमका ह्या काळात दिसता. टोपी घातलंय वर. ही आमची परंपरा हिंदू धर्माची संस्कृती. म्हातारो असं मी पण आज जरा जवान वाटतंय
25 वर्षाचा माझ्या लक्षात लहान बुवा. काय काळजी करू नका की डबल वरी जोरात होणार. नाम हेच कलियुगात श्रेष्ठ आहे. अहो कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ सारे जण गाऊया. गाऊया या मानवी जत्रेला. गाऊया या मानवी जत्रेला. गाऊया या मानवी जत्रेला. काळ घ्या. धन्यवाद. संजय सावंत प्रेसवाले म्हणून अगदी प्रख्यात करिअरला त्यांचा मोठा वर्कशॉप आहे. पुढं दुकान आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. घोडके गावचे आमचे शिष्य आहेत. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत होते. धन्यवाद. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे. मर्मबंधातली ठेवही प्रेम. मर्मबंधातली ठेवही प्रेम. देवी जपोरी सुखाने दुखवी जीव. देवी जपोरी सुखाने दुख. मर्मबंधातली ठेवही प्रेम. मर्मबंधातली ठेवही. मर्मबंधातली ठेवही प्रेम.
पारितोषिक एवढं नाही आणि बुवांच्या ताब्यात देऊया. नको वाजवू रे कान्होबा मुरली, 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 नको वाजवू रे कान्होबा मुरली. तुझ्या मुरलीने सुजवलं, तुझ्या मुरलीने सुजवलं हरली, नको वाजवू रे कान्होबा मुरली, नको वाजवू रे कान्होबा मुरली, नको वाजवू रे कान्होबा मुरली. हरी करीत होते कामधंदा, हरी करीत होते कामधंदा, हरी करीत होते कामधंदा, हरी करीत होते कामधंदा. गडबडले, तेथे रवी गडबडले, तेथे रवी गडबडले, तेथे रवी गडबडले. तुझ्या मुरलीने सुजवलं, हरली, नको वाजवू रे कान्होबा मुरली, नको वाजवू रे कान्होबा मुरली, नको वाजवू रे कान्होबा मुरली. घागर घेऊनी पारियाशी जाता, घागर घेऊनी पारियाशी जाता, घागर घेऊनी पारियाशी जाता, घागर घेऊनी पारियाशी जाता. डोईवरी घागर पाझरली, डोईवरी घागर पाझरली, डोईवरी घागर पाझरली, डोईवरी घागर पाझरली. तुझ्या मुरलीने सुजवलं, तुझ्या मुरलीने सुजवलं हरली, नको वाजवू रे कान्होबा मुरली, नको वाजवू रे कान्होबा मुरली, नको वाजवू रे कान्होबा मुरली. एकाच्या नाथाली पूर्ण कृपेने, एकाच्या नाथाली पूर्ण कृपेने, एकाच्या नाथाली पूर्ण कृपेने, एकाच्या शिवराज घोडे करंजे गाव आमचे गाववाले यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक केलेला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आणि त्याचप्रमाणे श्री महेंद्र जंगम राजागुरु यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आहे. जोरदार टाळ्यावरून त्यांचंही स्वागत होते. छोटासा गजर 1-2 मिनिटाचा. आणि बुवाना खरोखरच जे आमचे जाणी हे जे भजन खरोखरच कोकण कलाभूषण भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम, कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ, कैलासवासी विलास बुवा पाटील, वामन खोपकर बुवा, काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा अशा अनेक दिगंबर दैवत अगदी खरोखर मोठमोठ्या महान कलाकारांनी हे स्टेज इथपर्यंत आणलेलं आहे. आणि आमच्या कोकण कलाभूषण भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत बुवांचा अगदी डबल बारीचा गजर छोटासा मी बुवांसमोर सादर करतोय. या गजरामध्ये खूप काही सांगितलेलं आहे. हा बुवा पितल सोनं कसाला दोन. लक्षात ठेवा बुवा, या शब्दातूनच आमचं आहे, इकडे तिकडे काही नाही. बुवा पितल सोनं कसाला दोन, एका तराजूत तोडू नका, नशिबाला बोध मग लावू नका. एका तराजूत तोडू नका, एका तराजूत तोडू नका, झाकली मूळ सव्वा लाखाची र. वा झाकलेली मूळ सव्वा लाखाची. गुरव असत गुरव. आता बघा कसा गाणं नाही घालतले. झाकली मूळ सव्वा लाखाची र, उघडून जाऊ नका फुकाची र. काय अरे चढेल तुला माझं नाही तुला लाज, माझं वाकडं तिकडं बोलू नका. बैल पाहिला बेडकीच्या पोराली, अहो बैल पाहिला बेडकीच्या पोराली, बेडकी येतात सांगितलं त्यानी, मग बेडकी वाज तू गरवाज, बेडकी वाज तू गरवाज, फटकन फुटून मरू नको, नशिबाला सुतार दादाचा एकच घाव, अरे सोनार दादाचे 1000 घाव. वा या सुताराचा वलबा, तुझ्या भजनाचा खोलबा, या सुताराचा वळबा, भजनाचा खोलबा, चुकीचं मोजमाप काढू नको. हरिभजनासाठी आलात बुवा आणि मनात पाप तुम्ही आपटून धुवा. चांगलाच धुवा गाणं घालू. हरिभजनासाठी आलात बुवा, मनात पाप तुम्ही आपटून धुवा. या पापाचा महिला मनात ठेवून गुरु दासाचा बोध तुम्ही देऊ नका. नशिबाला बोध मग लावू. वाह बुवा वाह. धन्यवाद. बुवांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. बुवा श्री गणेश पांचाळ यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. स्वर्गापेक्षा सुंदर, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं यो कोकण. खरोखर ही कोकणची जी लोककला आहे ही तुम्ही जोपासली, वाढवली. सातारा समुद्रापार नेली. डबल इनिंग आहे. डबल इनिंगचा गेम आहे, ते सिंगल इनिंग नाही आहे. भजन संपलेलं नाही बुवांचा. बुवा पुन्हा एकदा सेकंड इनिंग साठी या ठिकाणी येणार आहे. साहेब जरा थांबव, इथं काही चुकले काय एवढ्या याच्यात. आपण मुंबईकर आहोत, थोडं चुकलं असेल सांभाळून घ्या. हो ती घालतील काही काळजी करू. कोकणची लोककला या सर्व बुवांनी जोपासली, वाढवली. नव्हे तर ती साता समुद्रापार नेली. त्यामध्ये एक छोटंसं माझं स्टॉप झालं की तुम्ही
चालेल ना? एक मिनिट जोरदार म्हणजे टाळावर. महाराष्ट्राची शान राखिली धन्य त्या शिवरायांनी, धन्य शिवाजी धन्य शहाजी लाज राखिली राष्ट्राची, धन्य शहाजी धन्य शिवाजी लाज राखिली राष्ट्राची, धन्य शहाजी धन्य शिवाजी लाज राखिली राष्ट्राची. शिवनेरी वरदम घेऊनी, शिवनेरी वरदम घेऊनी, शिवनेरी वरदम घेऊनी, रायगडाची प्रचिती करुनी, आदिल विनया कोठाण्याचे मगल गिनया, रायबाचे कोठाण्याचे सिंहगड केले धन्य त्या शूरतानाचे. महाराष्ट्राची शान राखिली धन्य त्या शिवरायांनी, हो महाराष्ट्राची शान राखिली धन्य त्या शिवरायांनी, धन्य शहाजी धन्य शिवाजी लाज राखिली राष्ट्राची, धन्य शहाजी धन्य शिवाजी लाज राखिली राष्ट्राची, धन्य शहाजी धन्य शिवाजी लाज राखिली राष्ट्राची. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. कुंडली कवरदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. पुन्हा मी आल्यानंतर काही तुम्हाला शिवसेने म्हणजे साहेबांबद्दल वगैरे सगळं म्हणेन, पण आता टायमिंगचं खरोखरच प्रॉब्लेम आहे. तरी मी 10 मिनटं मला जास्तच झाल्याबद्दल क्षमा असावी खरोखरच या मंडळाने. आणि आमची पहिली बारी इथे थांबवतो. आता दुसऱ्या बारीला दुर्वास गुरवजी येतील.